नमस्कार सर्वांना, अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। तर इथे बघा, मला पारंपरिक पद्धतीने झटपट होणाऱ्या अळूच्या पानांच्या वड्या करायच्या होत्या। तर मी त्या पानांचे देठ वगैरे काढून घेतले, स्वच्छ असे पानं 2 पाण्याने धुवून घेतले। आणि कसं आहे ना, कोणी कोणी कसं वाफेवरच्या करतं बघा, डबल पानांच्या बेसन पीठ लावून आणि वाफळून घेऊन त्याला परतून घेतात किंवा कोणी तळून घेतं। तर त्या पण खूप छान लागतात बरं का, त्या पण मला पण आवडतात, पण त्याला थोडंसं ना वेळ लागतो। आणि कसं आहे, मला झटपट करायचे होते त्यामुळे मग मी अशाच करणार होते, सिंगल पानाला बेसन पीठ लावून। तर हे बघू शकता, मी इथं मग बेसन पीठ चाळून घेतलं होतं। इथं जिरे, लसूण, मिरची, अद्रक पेस्ट काढून ठेवलेली होती आणि ती त्या बेसन पिठामध्ये टाकून घेतली। थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि छान असं मी बेसन पीठ हे मिक्स करून घेतलं। खूपच घट्ट पण नाही आणि खूपच पातळ पण नाही, छान मीडियम असं पीठ काढून घेतलं। आणि त्यानंतर मग हे बघू शकता, अशा प्रकारे मी हे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आणि इथं पानं पण मी धुवून ठेवलेले होते। तर एक एक पान घेतलं आणि मग एका पानाला मी सर्व असं बेसन पीठ लावून घेतलं। खूपच दाटसर पण नाही लावलं, म्हणजे असं खूप जास्त बेसन पीठ नाही लावलं, म्हणजे मध्ये ते जास्त भाजलं जात नाही। तर मी थोडंच असं वरतून हाताने बोटाने असं फिरवलं बेसन पीठ आणि परत एक घडी मारताना त्याला पण थोडं बेसन पीठ लावायचं, म्हणजे वडी छान चिपकल्या जाते। अशी आपण भाजून घेताना ती अशी त्याची घडी निघून येत नाही। तर हे बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व या वड्या या सर्व पानांना बेसन पीठ लावून घेतलं। आणि त्यानंतर मग मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलं। तर तेल टाकून मग मी दोनदा करून ह्या वड्या परतून घेतल्या भाजून अशा तव्यावरती। तर कसं आहे ना, आपण धिरड्या वगैरे कसं भाजून घेतो तसं दोन्ही साईडला छान असं या वड्याला मी भाजून घेतलं। तर खूप छान लागतात बघा, खमंग अशा या वड्या। तर आणि झटपट पण होतात, म्हणतात ना की या अळूच्या पानाच्या वड्यांनी घसा खोकवतो। तर या वड्या जर केल्या आपण आणि गरम गरम खाल्ल्या तर अजिबात घशाला त्रास होत नाही। तर हे बघू शकता, मी दोन्ही साईडला अशा छान अशा भाजून घेतल्या आणि त्यानंतर मग मी एका ट्रेमध्ये त्या काढून घेतल्या। आणि नंतर मग त्याचे मी थोडे छोटे तुकडे केले आणि त्यानंतर कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याला छान असं 10 मिनिटं मी कमी गॅसवरती परतून दिलं। तर खूप छान अशा खमंग वड्या तयार झालेल्या होत्या। तर हे बघू शकता, तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा। बाय सर्वांना।